नमस्कार. आज झुलाई देवीच्या यात्रेनिमित्ताने यात्रोत्सवात पन्हाळदुर्ग मध्ये येता आलं आणि व्याख्यान करता आलं याचा आनंद आहे. गाव समृद्ध आहे, 12 वाड्यांनी समृद्ध असलेलं गाव, शिलाहारांची असलेली लेणी, हे सगळे एकंदरीत बघता परिसर अतिशय छान. देवीचं मंदिर ज्या टेकडीवर आहे तो सगळा रम्य परिसर असा सगळा, आणि संयोजकांनी जे काही इथे सगळं आयोजन केलेलं आहे ते आयोजन छान. सगळ्या ग्रामस्थांचा त्यांना मिळालेला सहयोग विशेष म्हणजे अगदी आपल्या देवीच्या उत्सवासाठी म्हणून मुंबई पुण्याहून सुद्धा आलेले लोक, वेगवेगळ्या गावांमधून सुद्धा आलेले लोक, हे सगळं वैशिष्ट्य जे खास कोकणचं असतं ते सगळं इथे अगदी टाचून बघायला मिळतं. याचा निश्चितच समाधान वाटतं आणि परत येण्यासारखं ठिकाण आहे. माझ्यासारखा वक्ता तरी असंच म्हणेल की परत येण्यासारखं आणि बोलण्यासारखं हे ठिकाण आहे, एवढं निश्चित. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या गावची देवी श्री झुलाई माता आणि या झुलाई मातेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी झालेला हा व्याख्यानाचा कार्यक्रम आणि त्या व्याख्यानासाठी आलेले खास डोंबिवलीचे आणि संपूर्ण जगभर नावाजलेले व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या व्याख्यानाने खरोखर हा परिसर, इथे जमलेला सर्व श्रोतृवृंद हा मंत्रमुग्ध होऊन गेला. विशेषतः हे झुलाई देवीचं जे स्थान आहे आणि मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या सभोवताली चारही बाजूला दिसणारं हे गावाचं अतिशय नयनरम्य असं दृश्य कोणत्याही श्रोत्याला म्हणा, भाविकाला म्हणा, हे खरोखर मोहक असंच जाणवणार आहे. आणि अशा या कार्यक्रमाचा मला आणि माझ्या सर्व परिवाराला भाग होता आलं. आणि हा विशेषतः शेवडे सरांचं व्याख्यान जे आजची काळाची गरज आहे, हिंदू काल आणि आज या विषयावरती झालेलं हे व्याख्यान, आणि आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची दिनांकाप्रमाणे जयंती साजरी केली गेलेली आहे. मला वाटतं हेच या दिनाचं आणि या गावाचं, या झुलाई मातेच्या उत्सवाचं सार्थक म्हणावं लागेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज पन्हाळदुर्ग गावाच्या पवित्र पावनभूमी नगरीमध्ये या उंच पर्वतावरती श्री झुलादेवी मातेचा मंदिर उभारलं असून या मंदिरामध्ये 2007 सालापासून यात्रा उत्सव करण्यासाठी या झुलादेवी मंदिर संस्थांचे माझ्याबरोबर माझे असलेले सहकारी माननीय राजाजी उतेकर यांनी संकल्पना मांडली. आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य झुलाई भक्त आणि सर्व मुंबई आणि ग्रामीण सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी ती यात्रा उत्सव हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागातून, सर्वांच्या सहकार्यातून हा आत्तापर्यंत पार पाडत आला. तत्पूर्वी ह्या मंदिराचे ज्यांनी संकल्पना मांडली, आमच्या गावचे थोर समाज सुधारक वंदनीय कैलासवासी गंगाराम बाबाजी जाधव आणि मंदिराचे शिल्पकार ज्या खऱ्या अर्थानं या गावाला एकत्रित करून हा मंदिर व्हावा म्हणून सर्वांना एकत्र केलं, हे आदरणीय वंदनीय कैलासवासी रवींद्रभाई जाधव या दोघांचं आम्ही आयुष्यभर आम्ही ऋणी राहू. त्या अशा आदरणीय ज्येष्ठांनी आणि एका तरुणाने एकत्र आणून हे एवढं हे शिल्प उभा केलेलं आहे. आणि आज सतत 14वी ही यात्रा असते. त्या यात्रेला अनेक वर्षामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही त्याचं बदल करत असतो. आणि हा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आजची या कालानुसार, बदलत्या कालानुसार आज आपला हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची संस्कृती आणि संस्कार गेले अनेक वर्ष आम्ही स्वतः पाहत आलेलो आहे की कुठेतरी एका वेगळ्या दिशेकडे चाललेले आहे. आणि त्या वेगळ्या दिशेला चाललेल्या आपल्या सर्व भारतीय नागरिकांना
एक आणण्याचा जर मार्ग असेल तर ते व्याख्यानाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून परिवर्तन व्हावा हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. या अनुषंगानं आमचे सहकारी राजेंद्र पोषमास्तर, राजेंद्रजी उतेकर, आमच्या मंडळाचे अध्यक्ष दत्ताबाई जाधव, चंद्रशेखरजी पेडणेकर, या संस्थेचे सचिव नवनिर्वाचित झाले गोविंद जाधव, आणि सगळ्यांनी हा मनामध्ये केलं की कुठेतरी ही आजची तरुण पिढी ही भरकटत चाललेली आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी अध्यात्म आणि धार्मिक कार्यक्रम जिथे करत असतो तिथे आपण पाहतो नेहमी की 40 ते 45 वयाच्या पुढची ज्येष्ठ नागरिक हे उपस्थित असतात, परंतु तरुण पिढी ही नेहमी पडद्यावर मागे उभी राहते आणि ती पुढे येत नसते. आणि या माध्यमातून कुठेतरी त्यांच्या तरुणांच्या वरती विचारांचा पगडा बसावा म्हणून जागतिक लेवलला ज्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि देशभरात त्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकत आलो, पाहत आलो आणि ते आमच्या मनाला अंतर हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये आम्हाला आदरणीय उत्कृष्ट व्याख्याते आणि उत्तम वक्ते म्हणून आज आम्हाला लाभलेले माननीय डॉक्टर आदरणीय सच्चिदानंदजी शेवडे महाराज यांनी जो आजचा व्याख्यानाच्या माध्यमातून जमलेल्या सर्व झोलाईच्या हजारोच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये जे प्रबोधन केलं, ते प्रबोधन करत असताना बसलेले संपूर्ण श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले होते आणि त्यांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्या व्याख्यान करत असताना त्या टाळ्यांची प्रतिसाद मिळत होता. आणि जे जे आजचे विषय घेतलेले आहेत ते अक्षरशः काळाची गरज आहे की आज साखरपुडा, हळदी, लग्न शुभ कार्यामध्ये नवरा नवरीला वचून हार घालणं ही आपली प्रथा नाही, परंतु प्रथा नाही कशी आणि त्याचा परिणाम वाईट काय आहे याचा सुद्धा लेखोजोखा आदरणीय सच्चिदानंदजी शेवडे महाराजांनी आज मांडला गेला. आमच्याकडे आज वेळ फार कमी पडला, परंतु पुढल्या वर्षी सुद्धा आमचा मानस आहे की एक वेगळ्या दिशेच्या माध्यमातून आमच्या जमलेल्या सर्व या धार्मिक आणि पवित्र भूमीमध्ये आपली चरण वापस लागावी त्यासाठी मी आजच तुम्हाला अखंड गावाच्या वतीने मी तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आमंत्रण देतो. ही आजची यात्रा उत्सव साजरा होण्यासाठी मुंबई ग्रामीण सर्व पदाधिकाऱ्यांनी, झोलादेवीच्या सर्व भक्तांनी सहकार्य करून आजची यात्रा उत्सव साजरा आनंदात पार पडला. मी सर्व झोलाई भक्तांचं, उपस्थितांचं, सगळ्यांचं, श्रोत्यांचं मी सर्वांना शतशः मनपूर्वक आभार आणि लाख लाख धन्यवाद देतो की शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्तेने आजचा आदरणीय सच्चिदानंदजी शेवडे महाराजांचं व्याख्यान ऐकलं आणि यातून आम्हाला सुद्धा काही बोध घेता येईल आणि यातून महाराज या प्रबोधनाच्या माध्यमातून जरी 5 व्यक्ती, 5 नागरिक, 5 तरुण जरी सुधारले तरी आजचं हे व्याख्यान आम्हाला लाभदायक ठरलं, पुण्यवान ठरलं असं आम्ही समजतो आणि मी इथेच थांबतो. जय श्री झोलाई, रामकृष्ण हरी. धन्यवाद. अच्छा, या शुभ प्रसंगी श्री झोलादेवी यात्रोत्सव 2025 या कार्यक्रमासाठी, या पवित्र कामासाठी उपस्थित असलेले आमचे थोर व्याख्याते, मराठी भाषा अभ्यासक, हिंदू धर्म अभ्यासक माननीय श्री डॉक्टर सचिन शेवडे सर, माझे जवळचे मित्र मराठी भाषा संशोधक डॉक्टर सुनील पांचाळ आणि त्यांचे सगळे सहकारी ह्या शुभदिनी, या पवित्र दिनी उपस्थित राहिले आणि दोघांनी एक सुंदर असं आपल्या हिंदू धर्माचं जे पवित्र जे आहे
की तरुण पिढीला जमलेल्या ग्रामीण आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या नागरिकांना म्हणजे भावबंधांना, भावबंध शब्द मी का वापरते कारण इथे आलेली जी लोक आहेत ती आमची सगळी पर्यटक नसून ही भावबंध आहेत आणि त्यांना ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून सरांनी सुंदर असं विचार दिलं. तरुण पिढी इथली भरकटलेली आहे आणि त्या भरकटलेल्या तरुणांना एक सुंदर असा विचार देऊन त्याच्यापासून त्यांना दूर केलं, असा एक चांगला विचार दिला. शेवटी कसं आहे की असे धार्मिक प्रचारक जसे इतर धर्मामध्ये आहेत तसे आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही आहे, पण सरांसारखे असे अनेक काही निवडक लोक आहेत की तरुणांना त्यांची बलस्थानं ही चांगली उभी करू शकतात. त्यांना चांगलं एक धर्म आणि धर्माचा अभ्यास कसा धर्म कसा असतो हे समजावून सांगू शकतात. ते सरांसारखे एक उत्कृष्ट जगविख्यात नावाजलेले ज्या व्याख्यात येतात तर खरं म्हणजे ही निसर्ग आमचं, ही भूमी आमची पवित्र व्हायला असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या भूमीमध्ये अनेक ज्येष्ठ पवित्र आणि असे विचारवंत येऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आज सर आले, आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं आणि असंच त्यांनी नेहमी करत राहावं आणि हिंदू पिढीला घडावं अशी मी त्यांना एक सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.